गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू अवर नेक्स्ट ब्लॉग. नाशिकला आलो तर आमचं फिरणं होतं. आम्ही परत एकदा मंदिरात आलो कारण की आम्ही ऑन द वे जातच होतो. शुभमची ट्रीट म्हणजे ॲक्च्युली ही इज नॉट फिलिंग वेल, तो डॉक्टरांकडे जात होतो. आता आम्ही डॉक्टरांकडे गेलो आणि मेडिकलमधून गोळ्या घेतल्या आणि प्लस मला काय घेतलं बघायचं. गाईज प्लॅस्टिकचे डबे लागतात आम्हाला. मला घरी काय गोडेला होती, मला घरी काय फेळ होती की हा प्लास्टिकचे डबे गोळा करतो आणि हे बघा हे मेडिकलवाल्याकडून तिने घेतलेलं आहे. त्याच्याकडून रिकामा करून घेतला डबा. गाईज क्वालिटी बघा, चांगला डब्बा होता. आम्हाला लोणचं वगैरे टाकायला लागतो ना. आपण मेडिकलला मेडिसिन घ्यायला जातो का डब्यांची क्वालिटी बघायला जातो. हे बघा आईनी सांगितलं होतं की लोणचं द्यायचंय. हे कारण आहे फक्त हे मिळवायलाच घेऊन जायचं. चांगल्या क्वालिटीचा डब्बा आहे. घेऊन गेल्यावर पण तुम्हाला लागतं. याच्यामध्ये लोणचं राहणार आहे. पण क्वालिटी त्याच्यामध्ये लोणचं राहणार याच्यामध्ये प्लास्टिक याचं तोंड बघून तुम्हाला वाटतं हा आजारी आहे, फक्त आर्ग्युमेंट करतोय. नाही गाईज. सो यस, आजचा दिवस बघूयात. आता डॉक्टरांकडे जाऊन आलो. सो लेट सी कसं काय दिवस जातो. आम्ही नेक्स्ट त्याच्यामध्ये तुम्हाला कनेक्ट करू. बाय. नाशिक म्हटलं म्हणजे फिरणं. आम्ही ॲक्च्युली निघालो होतो स्कूटीवर, पण पाऊस एवढा चालू होऊन गेला प्रचंड, मी तुम्हाला दाखवू शकते. तर आम्ही फोर व्हीलरमध्ये आलोय आणि आता जातोय मावशींकडे भेटायला. शुभमला खूप मावशी आहे. त्याच्यामधली एक मावशी असते नाशिकला, तर आता त्यांना भेटायला चाललोय. शुभमच्या चेहऱ्यावरची खुशी बघा. माहेर पण आवडतं माहेर यायला, तर मी काय करू. डबल माहेरी. मी पुढच्या महिन्यात पण येणार. आणि आम्ही पुढच्या महिन्यात पण येणार आहे. अजून आमचे एक मावशी त्यांना म्हणजे त्यांना भेटायचं, त्यांच्याकडे काहीतरी फंक्शन आहे मे बी. तर परत पुढच्या महिन्यात नाशिक सटाणा ट्रिप चालूच राहणार आहे आमच्या. सो येस, आता बघूयात ते कम्फर्टेबल असतील तर ब्लॉग चालू करूयात, नाहीतर आम्ही नंतर कनेक्ट करतो. बाय. एवढं बिचार ऐतिहासिक पाय इथेच ठेवून दे म्हटलं आपण. हा ये ग, पाठव तिला. तुला तरी दुसरे भेटेल, त्यांना भेटणार नाही. बरोबर सोड. मला काय दुसरी तिसरी पहिलेच माझा फ्रॅक्चर परिस्थिती पाय पुढे फ्रॅक्चर. माझ्या नवऱ्याची एकटीची माझ्या नवऱ्याला भेटणार नाही, आणि तिची एकटी. आणि मम्मी काय नवरा दादा भेटतील. तुझ्या नवऱ्याला भेटू शकतं बाई, माझ्या नवऱ्याला भेटणार नाही आता. हा माहित आहे का, माझ्या पोराला मी एकच आई बर का. माझ्या 2 पोरांना एकच आई आणि तुला एकच सासू आहे. त्याच्यामुळे दुसरी ते न्यूजपेपर मधली आत्या म्हणून याची पाठवणार. सोड मला लाथ मारली. सोड मला फळ लागली. सोड ना, मस्ती नको ना. मी तिला बोलू विधी. विधेयपर्यंत आपण असंच थांबू. माझ्या बच्चा लाथ मारशील आता फळ लागली मला. परत लाथ मारशील. परत लाथ मारशील. नाही हा नाही प्रॉमिस कर खरं. तोंडाने काय टाळीने वाढली. प्रॉमिस लाथ मारशील परत. रामासारख्या पोराला लाथ मारशील. रामासारखा कोणीच नाही आता. हा मग राम मी. तू कोण रामची आहे कौशल्य. नको मग जाऊ दे, मी नाही राम. हे सोड रे, ती येऊन लागे बर का विदडी. काय करशील मला प्रॉमिस नाही करते ना मी. मला आई तुम्ही प्रॉमिस करा ना मग. हे टाळी तोंडाने बोला. काय हे कशाचं आहे. त्याला कशाचं हे काय प्रॉमिस म्हणत होते. नाही मारणार. सोडा. दे बस आता नाही मारणार. बघा गाईड्स बघा. बघा काय मुलं कसे त्रास देत आईला. एकुलती एक पण आईला बघा एवढा पुढे त्रास काय देतात. बोलल्या. गाईड्स बघा. गाईड्स. आज सोडतोय. किती छळ करतायत माझा, धरून घेऊ बघून परत. घ्या. चला चहा ट्यूब बॅग पण पॅक करायची. सो फायनली इट्स टाइम टू से बाय बाय टू नाशिक. आत्ता वाजले आहेत 3:41 पहाटेचे 3:45. अँड बाहेर तुम्ही बघू शकता खूप जास्ती शांतता आहे. बट येस, ऑफिस 4:30 3:30 4:30 वाजता शांतता नाही तर मग तिथे जत्रा भरली जाणार आहे. गप्प बस.
शुभमला ऑफिसला पोहोचायचं, दॅट्स वाय आम्ही पहाटे पहाटे निघालो. नाशिकला कितीही दिवस थांबलो तरी असं होतं की अजून एक दिवस थांबावं. दॅट्स वाय आम्ही हे यूज आमच्या करतो. साहेबांचा आदेश आहे मंडेला राहायचंच आहे. आणि शुभमचं ऑफिसचं असं आहे, त्यामुळे साहेबांची काळजी घेण्यासाठी किती रात्री निघावं लागतंय. शुभमचा बॉस, त्यामुळे शुभमला निघावं लागतंय. त्याने कमिट केलंय की आज तो सुट्टी नाही घेणार. दॅट्स वाय. पण याला नाशिकलाही राहायचं होतं, सो नाशिकला राहणं पण होईल आणि ऑफिसला जाणं पण होईल, असं काहीतरी आम्ही करून मग निघालोय. पण बाहेर खूप जास्ती शांतता आहे. आता थोडेसे गाणे वगैरे लावतो, थोडीशी झोप उतरवतो. मृणाली घाबरली आहे शांतता बघून. का मृणाली घाबरली बाबा, मी नाही घाबरत. त्यामुळे तिने ब्लॉगिंग स्टार्ट केलं परत. आणि शुभम असा याच्यात गाडी चालवतोय. आम्ही जेव्हा चहा वगैरे प्यायला येऊ तेव्हा आम्ही तुम्हाला परत हा ब्लॉग कनेक्ट करू. ऍक्च्युली मला खूप भीती वाटते. मृणाली घाबरली. नाही घाबरलीये. रस्ता बघू शकतात, पूर्ण शांतता आहे. आणि इथं आमचं रेडिओ लावायचं चालू आहे. थोडं आम्हाला असं वाटतं की रेडिओवर गाणे ऐकूयात. बघू. एक गाडी भेटली बाबा. घाबरू नको, मी खरंच घाबरते. बिना लाईटची गाडी भेटली बाबा. कुठे रे? नाहीये, रस्त्याचं काम चालू ठीक आहे. खरंच आहे. तो बिना लाईटच्या, बिना मोटरसायकलला लाईट नाहीये. मग शांत बस, तू काही भूताचा आवाज काढतोय. बेंडर गई एकच माणूस उभा. गाईजला इथं मेम सुचताय, मला भीती वाटते. याला इथं मेम सुचताय. अजून आम्ही नाशिकच्या बाहेर निघालोही नाहीये. बेंडर गई गब्बस. तो शुभमचं गाणं म्हणणं चालू आहे, पण कॉपीराईट मुळे त्यांनी आवाज कमी केला. मी असं मी होतं. हा नाही तू बोल शकतो ना तोंडाने. अरे तू केवढा मोठा सिंगर आहे. मुले आवाज मॅच झाला ना तर उगाच कॉपीराईट लागेल. तुला माहिती ना गाईज, काही बडबड आवाज कमी केलाय काय तर कॉपीराईट येईल. नंतर याला परत एडिट करावं लागतं तेवढा पार्ट म्हणून. पण येस, बाहेर शांतता बघू शकता. आणि हा माझा मुलाचे मित्र हे बघा कुत्रे ते दरवेळेस माझे मित्र. झूच्या पण ब्लॉग मध्ये माझे मित्र, माझ्या माहेरचे. डॉग्स माझे फ्रेंड्स आहे, मंकीज हिचे फ्रेंड्स आहे. हो आहेत. प्राणी दया, भूत दया. भूत दया काय आहे शब्द, असा शब्द असतो माहिती तुला, भूत दया. सो जातो. शोम तू गाणं म्हणू इच्छितो का? नाही, कॉपीराईट लागेल बाबा. अरे म्हण रे. आता थोडी मॉर्निंग होते आणि इथं फॉग आहे. आय डोंट नो कॅमेऱ्यात कॅप्चर होतोय का नाही, पण पूर्ण फॉग आहे. हॅलो गाईस, सकाळी 3:30 पहाटे 3:30 पावणे 4 निघालोय आम्ही. आणि हार्डली 15-20 मिनिट पोरगी जागी राहिली. आणि हे बघा किती मस्त झोपलेली, गाढ झोपली मस्त. आपण करू आलो काय आपलं ड्रायव्हरचं काम करू आलो आपण, आणि ही मस्त झोपली. म्हणाली ताई उठते का? अगं लाज वाटू दे. म्हणाली घरून निघताना माझ्या घरच्यांना फार अश्युरिटी दिली त्यांनी की मी जागीच राहील पप्पा, टेन्शन नका घेऊ. हे बघा आता झोपली. आता ही ऍक्च्युली स्टार्टिंगच्या अर्धा तासच ती जागी राहिली. व्हिडिओ केलाय पावसाचा आणि बाहेर इतका जोरात पाऊस चालू आहे. हे बघा मी विचारा एवढं पावसात गाडी चालवतोय आणि ही परत झोपली. गाईज मी ना व्हिडिओ केलाय, सुरुवातीला केलाय ना व्हिडिओ करण्यापुरतं जागी राहिली, नंतर झोपून घेतलं बरोबर. आणि नको मी ड्रायव्हिंग करत होती. बोलू ना मग मी करू कुठे. मी बोलत होते की मला झोप येते तर मी ड्रायव्हिंग करते. दिवसभर झोपणारच ना आता. ऑफिस ते तोपर्यंत. गाईज मी आता उठते.
एवढं पाऊस आहे ना, आणि ना एवढा पाऊस आहे आणि याने काय केलंय माहिती का, AC लावलाय. एसीत कोण लावतो, आमच्याकडे ब्लँकेट पण नाही वरच्यावर. मी हाच एक टी शर्ट आहे जो याचा पडलाय, तो टी शर्ट पांघरून थोडा वेळ फक्त 10-15 मिनिट असं डोळे बंद केले. मी झोपत नाही. ठीक आहे शुभम, हा. जाय. फक्त सीट वर कर, त्यांच्या समोर सीट वर कर. अरे एकटाकडून नाही होते बघा. होतोय का? होतोय. करून देऊ. नाही यार, नाही पुजते, खरंच पुजते. खरंच झोपून जाईल अजून, परत तुला झोपेल. हे बघ एवढं बद्दल बोलतो. मी सांगते की गाडी थांबव, मी सांगते गाडी थांबव चहासाठी, पण नाही त्याला आता नाही तर गाडी थांबवणार. आणि बघ ना पाऊस केवढं चालू आहे शिवम, एवढं पाऊस आहे. आपलं किती म्हणजे आता जर का हे चालू नसतं ना तर आपल्याला साईडला गाडी लावून झोपून घ्यावं लागलं असतं दोघांना. हे वायपर का? हा मग किती जोरात पाऊस आहे मला, आता झोपून घ्यावं लागलं साईडला. म्हणून तर सायंटिस्टने शोध लावलाय ना. नाही तर सायंटिस्टने का बरं शोध लावला असता वायपरचा? सायंटिस्ट म्हणजे का बरं शोध कोण लावतं? सायंटिस्टने लावला. मग कोण लावतो? हे इनोव्हेशन तेच करतं ना. अगे ऑटोमोटिव्ह इंजिनियर आहे, मेकॅनिकल इंजिनियर आहे, लाईक सायंटिस्ट मध्ये आणलं आहे. म्हणजे ते बाई मला वाटलं होतं की लवकर निघू तर ट्रॅफिक नाही लागणार सकाळी, पण पुणे चाकणला अजून एंट्री पण नाही केली आणि आत्ता वाजले 7:15. स्टक ट्रॅफिक आहे, स्टक. एक गाडी थांबली नाही, 15 मिनिट झाले स्टक मध्ये आहोत. आणि इथं फ्रस्ट्रेटेड शुभम. ही निघाली, त्याला ऑफिस सापडवायचं आहे, त्याचं हे फ्रस्ट्रेशन आहे. चिडचिड झाली याची फार. सो फायनली हा संताप करून निघालाय बाहेर बघायला की काय नेमकी सीन आहे. सीन असा आहे की हलतच नाहीये गाड्या, काहीच नाही होते. स्टक अडकलेलो आहे आम्ही एका ठिकाणी, खूप वेळ झाला. आणि आता गाडीमध्ये बसल्यावर एवढी चिडचिड करणार आहे ना आल्यावर. 2-3 वेळा उठून गेलाय हा बाहेर फक्त बघायला काय झालंय. एवढी अडकून ठेवली, काय माहिती एवढं अडकून ठेवली नाही यार. एक तर ड्युटीवर जाण्यासाठी, टायमिंगवर जाण्यासाठी यार एवढं लवकर निघालो, झक मारली असून. जाऊ दे ठीक आहे, चल बघू काय होतं. सो फायनली आम्ही निघालोय आता. रॉंग साईडने गाडी काढली, पूर्ण रस्त्यावर पाणी. हे पूर्ण ह्या सर्व ह्या स्टक आहेत आणि लोक रॉंग साईडने काढताय, डिवायडर मधून गाडी टाकून. शुभम सीट बेल्ट लाव. रॉंग साईडने गाडी काढतोय, सीट बेल्ट लावत नाही ती गाडी, कंटिन्यू टिक टिक वाजते. थांब, लागलं हा ना रे शुभम. हे पूर्ण हे पूर्ण अडकलेलं आहे. 3:30 वाजेची ट्रॅफिक आहे आणि आता आम्ही रॉंग साईडने, म्हणजे ऑलमोस्ट लोक काढताय आता 4 व्हीलर रॉंग साईडने. लेट्स सी कसं काय होतं. ओ बापरे शुभम, हेक्टिक आहे फार. किती वाजतील आज घरी पोचायला? ओ शुभम डायरेक्ट नदीच आहे. ओ बाबो शुभम पुरामध्ये हात भरला होता. पुरामध्ये हात भरला होता. आणि छोट्या मुलांचे किती फायदे आहे ना. कुठे पण गाडीचं डोर उघडायचं आणि 1 नंबर. लोक याच पुरामध्ये भिजतात नाही का. पण मग ना यार, गाडीचं डोर उघडून सू करून दिली. सो फायनली गाईज आम्ही पोहोचलो घरी. एवढ्या हेक्टिक प्रवासानंतर. एक्स्ट्रीम पाऊस होता, भरपूर लोक अडकलेले होते आणि मला ऑफिसला पण जाता नाही आलं त्यामुळे. आणि आता आम्ही झोपलो त्याच्यानंतर
नंतर मग आम्ही उठलो आणि आता मृणालीचा आज उपवास आहे विचारीचा, तरी आज ती एवढं छान करते नाही का. हे बघा हे ॲक्च्युली असं नाही आहे की माझ्यासाठी करते वगैरे, बट तिला पण खायची इच्छा आहे म्हणून करते. असं काही नाही. खूप छान मृणालीच्या झोप चेहऱ्यावरूनच वाटू राहिलं बाबा. गप्पावर गाडीमध्ये पूर्ण वेळ झोप काढून सुद्धा आम्ही किती तास झोपू शकतो आज. मृणाली कॅपॅसिटी झोपली. आता वाजले 8 मृणाली 8 1 वाजता झोपली, तू 6 वाजता उठली. 8-5 झाले. झोपून उठून तर आम्ही रेनकोट घ्यायला गेलो, दोघांसाठी रेनकोट घेतले कारण की रेनकोट नव्हते दोघांना. रेनकोट घेतले, आता कुकिंगला लागली. लेट्स सी. आज तर असं नाही बोलू शकत की डे स्पेंड वेल, बट येस चांगलं तर गेलं, पावसात गेलं, एवढं काय त्याच्यात. हा पण चांगलं गेलं. मग ठीक आहे यार शुभम, थोडंसं तुझ्यासाठी एकटी का असेल नाही का, एवढं पावसात मस्त गेलं, एवढं पाणी दिसलं, गाडी धुतली गेली. हा याची गाडी धुतली गेली. सो येस आज असं नाही, पण हा डे चांगला गेला. थोडासा थकवा आहे पण येस बघू आज जमलं तर एडिटिंग करू, नाही तर मग आज झोपून जाऊ उद्यापासून. बिचारी मिळाली नाही, तिने एडिटिंग आज 3-4 करूनच टाकले असते डायरेक्ट. गप्प बस. सो येस, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. लॉट्स ऑफ लव्ह. बाय. थँक्यू.